मध्ये जात नाही. तुम्ही सगळ्यांनी गुगल केलं त्यांचं नाव तरीही तुम्हाला त्यांचे अनेक व्हिडिओज बघायला मिळतील इंटरनेटवर. डॉक्टर, एकतर सर्वप्रथम मी मुंबई पुणे फिल्म्सतर्फे आणि एरिकॉन फिल्म्स आणि PNP फिल्म्सतर्फे तुमचे सगळ्यांचे तुमचे मनापासून आमच्या तर्फे आभार मानतो की तुम्ही इथे आलात आमच्या विनंतीला मान देऊन. आणि तुम्हाला एक प्रश्न आम्ही विचारणार आहोत जे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न असतात. तर मी पहिला प्रश्न कपिलला विचारायला सांगेन, कारण कपिल असं जर का कॉम्बिनेशन असेल तर पहिला प्रश्न कपिलनेच विचारायला पाहिजे. असं म्हणतात की अद्वैतामध्ये की अख्ख्या ब्रह्मांडाची जाणीव एक आहे. बरोबर. आपल्याकडे 7 जन्म, वडाची पूजा, हे सगळं. त्याच्यामागचं नक्की काय गणित आहे हो, किंवा ह्याच्या मागे कुठलं एक सूत्र आहे असं की ज्या आधारे हे सगळं होत असतं. म्हणजे 7 जन्म हाच नवरा मिळू दे असं. म्हणजे 7 जन्म आपल्याकडे असं म्हणजे काही कारण सगळ्याच बायकांना पटत असेल असं नाही, पण बऱ्याचशा बायका कथेमध्ये तो एक फार महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला. आपण आपल्या इथे आपल्या संस्कृतीमध्ये आपण असं मानतो की 7 जन्म आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? मुळात आपण आधी हे बघूया की पुनर्जन्म होतो का? नक्कीच होतो. मला माहिती, इथे कोणाला माहिती आहे का, आपण फक्त बायका वट सावित्रीची पूजा करतात असं नाहीये. तुम्ही कुडाळला जा, महाराष्ट्रामध्ये तिथे गेले 14 वर्ष पुरुष वडाची पूजा करतात. 7 जन्म ही बायको मिळाली. सो हाच नवरा हाच बायको मिळेल हे माहीत नाही, पण 7 जन्म होताना ते प्रत्येक वेळेला मनुष्य योनीत होतील असंही नाही. 84 लक्ष सत्यवानाची कथा हा त्याचा पौराणिक, सत्यवानाचा जो काही एक कथा आहे तो तर पौराणिक भाग झाला. परंतु पुनर्जन्म होताना किंवा हे करताना, आता वडाची पूजा का हा वेगळा विषय आहे, पण पुनर्जन्म होताना डेफिनेटली हा विचार केला जातो की 7 मनुष्यजन्म होताना ते ओव्हरलॅप होणार आहेत का लगेचच होणार आहेत हे कळू शकतं 100%. त्यामुळे तुमच्या कथानकातनं जे लक्षात येतं की काहीतरी आधीचं आठवतंय आणि ते कोरिलेट होतंय, हे होतंच. सर, या